बघा हे लाल बोंडे मी आता स्वच्छ धुवून त्याच्या पूर्ण पाकळ्या पाकळ्या केलेल्या आहेत. त्याला मी ते 1-2 मिनिटं फक्त तव्यावर गरम करते. बघा हे आपल्या लाल बोंड्या भाजून तयार आहेत. आता ते मी आता मिक्सरच्या भांड्यात काढत आहे. आता हे 3 मिरच्या घेतलेल्या आहे मी, त्या पण मी भाजत आहे. या चटणीमध्ये मी थोडं जिरं घेतलेलं आहे. हे लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकत आहे आणि चवीनुसार गूळ टाकत आहे त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं. आणि या मिरच्या आता भाजल्या की त्या मिरच्या पण टाकून देऊ त्याच्यामध्ये. बघ 4 मिरच्या मी भाजलेल्या आहेत. चवीनुसार आम्ही तिखट खाता म्हणून 4 मिरच्या टाकत आहे. तुम्हाला जर 3 आवडल्या तर 3 टाका. त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरमधून काढून घेऊ, बारीक करून घेऊ मस्त. बघा ही आपली चटणी तयार आहे. पण अजून एक फेर फिरू. बघा ही लाल बोंड्यांची चटणी आपली तयार आहे. ही स्वादला पण एवढीच एकदम छान लागते आणि करायला पण साधी आणि सोपी आहे. तुम्हाला जर बाजारात मिळाल्या तर नक्की करून बघा एक वेळा. थँक्यू. ही बघा आता ही झाली लाल बोंड्यांची चटणी. आता डायरेक्ट जेवणाच्या वेळी मी सर्व करणार आहे. बघा किती छान झालेली आहे.